बाई बाई मंत्री पाटलाची सून आणि सायकलवर. अगं लग्नात बी सायकलवरच आलती. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात आपल्यातली कोणतरी सून म्हणून आली म्हण की. होय अगं तिची शिदोरी आली नव्हती का तुझ्या घरी? काय मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या होत्या. मंत्री पाटलाच्या घरात पहिल्यांदाच काहीतरी असं गावात वाटलंय बघ. ही जी सून आली ना मग सगळं तिच्यामुळं. पण त्या ताई मॅडमने बरं सोडलं ग हिला सायकलवर. होय ग. मंत्री पाटलाची सून आणि सायकलवर ना. मला बी नवलच वाटतंय गाड्या. पण काय पण म्हण गाड्या, पाय अगदी जमिनीवरच आहेत या सुनेचं. गावासाठी चांगलं शुभ ठरावं म्हणजे झालं, नाहीतर गाव लयच मागास पडलंय गाड्या आपलं. अरे ह्या मिसेस मुख्यमंत्री झाल्या हो. अरे जाऊ की आपण एकदा त्यांच्याकडे. अरे आपल्यातल्याच वाटत्यात. आता काय करायचं? तू सोडलास का तिला? मी कधीपासून आडवत होते, तिने काय ऐकलंच नाही माझं. अगं पण तुम्ही वॉचमन आहात ना, थांबायला का नाही तिला? दार बंद करून का घेतलं नाही? गेट बंद का नाही केलं? पण तुम्ही गेट बंद करण्याचा हुकूम नाही दिला मामासाहेब. अरे म्हणूनच तुम्ही वॉचमन राहिले इतके दिवस. मी ओरडत होतो ना, अडवा थांबवा, पण नाही गेट बंद केलं. का नाही बंद केलं? अहो मामासाहेब, त्या मॅडम आम्ही वॉचमन कसं अडवणार? पण बबनला अडवलं होतं की आम्ही. बबन अडवलं होतं का नाही? होय होय अडवलं होतं त्यांनी मला. काय वरतोड करून सांगतोय? होय होय अडवलं होतं मला. अरे काय तुझी बहीण बबन. अरे ताई मॅडमला कळलं ना आता तर काय खरं ना आपलं. आणि हे सगळं ना तुझ्यामुळे झाले. असं ट्रेनिंग देतात का तिला? मला काय माहिती ती आता अशी सायकलवर जाईल म्हणून. माहित असतं तर मंत्री पाटलांची सून सायकलवर जात नाही हे बी सांगितलं असतंच की. शालू काय करायचं? काय करायचं आता? मला काही सुचत नाहीये काय करायचं. अरे कोणतरी बोलला, काहीतरी उपाय सांगा. काहीतरी उपाय सांगा रे कोणतरी. बबन अरे काहीतरी बोल ना. काय उपाय? मामासाहेब आता ह्याच्या उपाय एक. काय? पायलट साहेब. पायलट म्हणजे जा 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 कर उपाय कर 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 जा. बबन आजच्याच जाणार आहेस? अरे तुम्हाला ना आता साहेब 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 ऐका की तर. बोल ना. अहो बॉम्ब झाले साहेब. काय झालं? अहो सुमी एक नाही सुमी मॅडम आहे का नाही ते बाजारात गेले ते. अहो बबन तू माझ्यासमोर तुम्ही म्हणू शकतोस, मी काय म्हणणार आहे का तुला? नाही पण भरती जाऊ दे तिकडे. सुमी बाजारात गेली आणि सायकलवरनं गेली. मामासाहेब खाली वेळ बाहेर साठले ते. अहो ही जर ताई मॅडम कळालं का नाही तर सगळ्यांची चंपीच होणार आहे. अहो अरे पण सायकल घेऊन कशाला गेली ती? कार होत्या ना. साहेब सुमी आहे ती, तिच्या मनात आलं की करते ती. तुम्हाला माहित नाही मी साहेब. ताई मॅडम कळायच्या आधी सुमीला माघारी आणली पाहिजे. अहो चल लगेच चल. हां समर बरं झालं आलास. काहीतरी कर लवकर. मामा तुम्ही काही काळजी करू नका, मी घेऊन येतो तुम्ही. हा ये. जगू दादा चावी. थँक्यू. बबन चल. सुमन सायकलवर बाजारात गेली. हे जर का या रेषेच्या बाहेर गेलं ना तर याद राखा माझ्याशी गाठे एकेकाला सोलून काढीन. कोण काय ती? कुणा थोड्या मोठ्यांची सून दिसते ग, पण अशी सायकलवर ना. होय मला बी काय कळे ना. कोण रे ही? काय माहित मोठ्या घरची दिसते कोणतरी. आणि अशी ही सायकलवर. कमाल आहे. मावशी कशी दिली गाजरं? 30ला किलो आणि 10ला पावशेर आहेत बघा.
मग 25ला किलो घ्या. 25ला का? 30 दर आहे ना व? हो हो. 2 किलो द्या. थांबा, माझं मी बघून घेते. तुम्ही बातबीत दिली म्हणजे? अहो तसं नाही. अहो आजकाल ते इंजेक्शन मारलेली गाजरं ऐकतात आणि ती माणसाच्या तब्येतीला चांगली नसतात, माहितीये का? आमची गाजरं तशी नाहीत, एकदम देशी गाजरं आहेत बघा. आणि इंजेक्शन देऊन कशाला पाप करायचं, आम्ही तसं काही करत नाही. एकदम बराबर बोलला बघा मावशी तुम्ही. आणि 30 किलोच घ्या बर का. पहिल्यांदाच कुणाची तरी अशी गाठ पडली ज्यानं भाव नाही केला गाजराचा. का करू? तुम्ही घाम गाळून इंजेक्शन न मारून पिकवल्यात गाजरं आणि मग मी भाव करून पाप कशाला करू, है ना? आणि मावशी, कष्टाचं मोल नसते अहो, म्हणून तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या मालाचा भाव करत नाही. आणि मला एक सांगा, 5 रुपये कमी करून तुम्ही बंगला बांधणार आहे का मी? लय मोलाचं बोललात बघा ताई. आजकाल अशा विचार करणारी माणसं भेटतात कुठं? अगदी 1 रुपयासाठी सुद्धा जीव काढणारी माणसं आहेत बघा. तुम्ही त्यातली नाही बर का. तुम्ही नाव आहे तुमचं? हा, चांगलं आहे का? चांगल्या मनाची माणसं चांगलीच नावाची असतात. म्हणून पायलटनं माझं नाव बदललं नाही. पायलट? हा, माझा नवरा. पहिल्यांदाच बघते तुम्हाला मी बाजारात. कोण घरच्या म्हणायचं तुम्ही? मंत्री पाटील माहित आहेत का तुम्हाला? हा माहितीये. त्यांची सून आहे मी. अहो तुम्ही ताई मॅडमची सूनबाई का? हा, आणि समररावांची बायको पायलट समरसिंह माहित आहेत का? माहितीत की. अहो पण तुम्ही कशाला आला इकडं? नोकराकडनं निरोप पाठवला असता तर मी आज घेऊन आले असते गाजरं तुमच्याकडं. आजवर आम्ही असंच केलंय, सांगावा धाडला की येतो आम्ही. आता इथनं पुढे अजिबात यायचं नाही. मी गाजरं किती घेतली? 2 किलो. मग 60 रुपयासाठी दिवसभराची कमाई का सोडायची? बरोबर. अहो तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांच्या सुनबाईनी बाजारात कशाला यायचं इथं? अहो असं काही नसते हो, तुम्ही आणि मी सारखंच आहे. आता तुम्ही काय तिथे येणार, तुम्ही घ्यायला इथे आहे ना का? तिथनं पुढे भाज्या मीच घ्यायला येणार. बरोबर. अजून काय देऊ भाजी तुम्हाला? भाज्या उद्या. आज फक्त गाजर आणि खवा घ्यायला आल्या तुम्ही. ते खव्याचं दुकान माहितीये का कुठं आहे? हो, मी दाखवते तुम्हाला. चला. अजिबात नाही, तुम्ही कमाई सोडून यायचं नाही. चला आम्ही धावतो. चला चला चला. होय का? चला येते. या बोला ताई, काय देऊ? खवा पाहिजे. हे घ्या, 1 नंबर माल आहे बघा. कसा दिला? 300 रुपये किलो फक्त. 300? 250 न द्या की. नाही हो, 1 नंबरचा माल आहे, भाव नाही करायचा याचा. मला दर माहित नाही तसं वाटलं काय तुम्हाला? देणार असं तर द्या, नाही तर निघालो आम्ही. चलो. हो थांबा थांबा, देतो देतो देतो. एक मिनिट, मी 1 नंबर मालाचं 250 म्हणलंय. ह्या भेसळ घातलेल्या खव्याचं नाही. भेसळ? अहो अजिबात नाही. अहो सुमीला गंडवणारा जन्माला यायचंय अजून. खानाळवाल्याने तालुक्यात वर्ल्ड फेमस अखेरीची पोर आहे मी. तेव्हा खव्यात पीठ मिसळलंय का 1 नंबर आहे हे लगेच कळतंय मला. हो, उगा काय बी बोलू नका. घ्यायचं तर घ्या, नाही तर चालू पडा. आम्ही काय तुमच्या पाया पडत आलेलो नाही इथं. ओ कोणाला बोलताय तुम्ही? माहितीये का? काय गरज नाही, तुम्ही बासे असल्या खोटारड्यांसाठी. मामा, खव्यात पीठ मिसळलंय यांनी. खवा चांगला नाही हो. ऐका, सगळ्यांनी ऐका. यो खळेवाला खव्यात पीठ मिसळून निघतोय, तेव्हा ह्याच्याकडनं कुणी बी खवा घेऊ नका. खवा काय बी घेऊ नका. आपल्या सगळ्यांचं तब्येतीचं नुकसान होईल या खव्यानं. हो, बास झाला आता, बास. ए माग हो, मंत्री पाटलांच्या सूनबाईत ह्या. तुझं दुकान आता बंद झालंच असं समज. मॅडम चुकलं माझं, माफ करा मला, माफ करा प्लीज. काय चुकलं? हेच मी खव्यात भेसळ केली ते आता नाही करणार. चला ना, तुम्हाला फुकटात देतो खावा. तुम्ही कधी कोणाचं फुकट घेत नाही, कळलं? इथनं पुढे शुद्ध पदार्थ विकणार असं मला शब्द द्या. दिला दिला, नाही ऐकणार. इथून पुढे जे ऐकीन ते शुद्धच ऐकीन. काय नाही, इथनं पुढे हे शुद्ध पदार्थ विकणार असं म्हणलं हा, तेव्हा ह्यांच्याच दुकानात माल घ्यायचं तुम्ही. जावा आता, जावा. द्या 1 किलो खवा. हा देतो.
सुमीने तुमच्या दुकानात चांगला माल मिळणार असं शब्द दिलाय सगळ्यांना, तेव्हा माझी मान खाली जाईल असं काय बी करायचं नाही. अजिबात नाही. मी आदनमध्ये येईनच बघायला, आणि जर का मला भेसत दिसली तर गाठ कुणा संकट आहे? मंत्री पाटलाच्या सुनबाई संकट. नाही, गाठ सुमी संकट आहे, समजलं? प्रामाणिकपणे काम करा. मेहनतीचा पैसा या खव्यापेक्षा बी गोड असतोय, समजला? चला येते. सुमे सुमे हो सुमे हो साहेब, आता कुठं हुडकायचं सुमेला? मार्केटमध्येच असेल कुठेतरी. सायकल शोध तिची. सुमे सुमे साहेब, तबा का ती सुमी? चल. बरं झालं तुम्ही सुनेनं खरेवाल्याला. अहो तुम्ही होता म्हणून, नाहीतर आम्हाला उभं बी करून घेतलं नसतं त्यानं. अहो आपल्या मेहनतीचा पैसा आहे, आणि तो जर भेसळ करून असं कुणी लुटत असेल ना तर असं आपण गप्प बसायचं नाही. तो माणसाने कसं लुटतोय ना ते भोंगा लावून सांगायचं जगाला, मग बरोबर टाळ्या येतात बघा माणसं. आणि जगात जरा आराला कार करायला शिका, कळलं? होय, बाय काय, कसं बोलू, कसं विचारू, असं काय बी विचारायचं नाही मनात, कळलं? आता सुमीने सांगितलेलं ध्यानात ठेवा सगळ्यांनी. होय. काय ग सुमे, तुला काही कळतं का नाही? सगळ्या बाजारात सुमे सुमे म्हणून वरडतो, तू इथं बसलीस होय. सुमे काय मंत्री पाटलांची सुनबाई त्या मॅडम म्हणायचं त्यांना. सुमे मॅडम, तुम्हाला घरी बोलवलंय. सुमे चल ना ग पटकन घरी. सुमे तुझ्या तर थांबा, नवरा तो माझा. माफ करा. नमस्कार साहेब. नमस्कार. पायलट, अरे काय झालं इकडे कसं तू? अगं तुला न्यायला आलोय मी, चल ना लवकर घरी. बायकोची काळजी असावी तर अशी, नाहीतर आमचं नवरं. पायलट झाल्या खरेदी. अरे पण तू कशाला आलास? मी येणारच होती की. नाही, बंगल्यावर अर्जंट काम आहे, तुला बोलवलंय. अहो बहीण नाही माझी, ते भाव आहे मी तिचा. चला की लवकर. दे इकडे पिशवी. दे. या पिशव्या. पायलट, त्या मावशी का रडतात र? आता मला कसं माहिती असेल? चल माहिती करून घेऊया. माझं पोरगा कुठे गेला असेल? माझं पोरगा अहो मावशी काय झालं रडायला? माझं पोरगा हरवलं. अगं बाई, आता कुठल्या तोंडाने मी घरी जाऊ? माझं पोरगा, माझ्या काळजाचा तुकडा हरवलाय हो. लय हुडकलं. सागर नाव आहे काय? किती वर्षाचा आहे? हो 4 वर्षाचं पोरग आहे माझं. एवढं बारकं? अहो पण तुम्ही त्याला असं एकटा कशाला सोडला? अहो खेचून ऐकत बसले होते आणि इथेच खेळत होते. कुठे गेले खेळता आणि गिऱ्हाईक करत होते, ते खेळत होत. अचानक गायब झालं. कुणी उचलून तर नेलं नसेल ना? अहो नाही असं. नाही, अहो ती पोरं पळवणारी टोळे आले म्हणते ती का नाही, खोटं आहे, ती अफवा आहे त्या सगळ्या. असं इथंच कुठेतरी खेळत असेल. हा असेल इथंच कुठेतरी. आपण शोधलं की नक्की सापडेल. मावशी आम्ही हुडकतो. मला सांगा त्याने कुठल्या रंगाचे कपडे घातलेत? लाल रंगाचं शर्ट आणि राखाडी रंगाची चड्डी घातली. बरं तुम्ही रडू नका, तुम्ही इथंच थांबा, आम्ही आलोच काय. हा पायलट, तू तिकडे जा. बबन तू तिकडे जा, मी इकडे बघते. मावशी रडू नका काय, आम्ही आलोच. सागर कुठे गेला असेल? सागर दादा, एका लहान मुलाला पाहिलं का? 4 वर्षाचा होता, लाल शर्ट ग्रे पॅन्ट. नाही सागर. ताई ऐका की, एक 4 वर्षाचं बारकं पोरगं हरवलं. अहो त्याने ना लाल रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातल्या, दिसलं का? नाही सागर.
चाचा तुम्हाला लाल शर्ट राखाडी पॅन्ट घातलेलं पोरग दिसलं का हो? नाही का? तुम्हाला दिसलं का बुवा? तुम्हाला दिसलं का हो? सागर सागर अयो अरे सागर 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 तुझ्या आईनं रडून रडून कालवा केलाय तिकडे तू इथं बसलायस. चला चला आईकडे चला चला. ए आमच्या कुठे घेऊन गेला? पोरं पाहुण्या टोळीचं वाटतंय. नाही नाही अहो, मी ते पत्ता विचारत होतो पोराला. पत्ता आणि बारक्या पोराला दाखवतो. नाही नाही थांबा की अहो मी बबन आहे बबन बबन व बबन काय नाही पोरग बाहेर आहे बरं का तुमचं. करा करा बाजार करा तुम्ही. सागर एक 4 वर्षाचा लहान मुलगा पाहिला का? लाल रंगाचा शर्ट आणि काळी हाफ पॅन्ट होती ग्रे कलरची. नाही बघ नाही तुम्ही पण नाही. सागर सागर सुने अगं अख्खा बाजार पालता घातला मी. तो पोरग गावलंच नाही कुठं. अरे मी बी सगळ्यांनी विचारलं, कुणालाच काय माहित नाही. आता काय करायचं? नाही आपण त्या पोराला हुडकायचं म्हणजे हुडकायचं. अख्खा बाजार पालता घालू, रात झाली तरी चालेल. कोपरा ना कोपरा बघू. हा पण सुने एवढा मोठा बाजार कुणा कुणाला कसं विचारायचं ग? सापडेल सापडेल. आहा, भोंगा. हा वांगा हा, बाबा जा ना पाल्याची गाडी घेऊन जा. अगं पण गाडीत बसून पोरग कसं काय हुडकायचं? तू आण तर जा लवकर जा. साहेब केली जाऊ. आई आई थांब थांब थांब. मी याच्या बरोबर जातो. गर्दीतनं गाडी काढायला बरं पडेल. मदत होईल तुला. चल हा, जा. आलोच. ऐका हो ऐका, सागर नावाचा 4 वर्षाचा मुलगा हरवलाय. त्यानं अंगात लाल रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातल्या. जर कुणाला सापडला तर त्यानं खवेवाल्याच्या दुकानाजवळ आणून द्या. ऐका हो, त्याची आई तिकडे लय रडत्या. एका आईच्या काजाचा तुकडा गमावलाय. जर कुणाला सापडला तर त्याने आणून द्या. ऐका ओ काका ऐका, सागर नावाचा 4 वर्षाचा मुलगा हरवलाय. त्यानं अंगात लाल रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातल्या. जर कुणाला सापडला तर त्यानं खवेवाल्याच्या दुकानाजवळ आणून द्या. एका आईच्या काजाचा तुकडा गमावलाय हो. त्याची आई तिकडे रडत्या. काहीतरी करा. दादा मावशी दिसला का हो कुणाला? हॅलो काय अनुराधा मॅडम कुठं आहे पत्ता? आहे इथेच. बोल. काय नाही ग, अभिनंदन करायला फोन केलाय तुला. अभिनंदन? हा, आमचा समर राजकारणात उतरला हे कळालं तुला तर. ते नाही ग बेबी, तुझी सून फारच फेमस झाली ग इथं मार्केटमध्ये. सून? हा अगं सायकल वरून आली वाटतं मार्केटमध्ये. सायकलवर? हो ना, कार खराब झाल्या की काय तुझ्याकडच्या? नाही. मग सायकल का ग? ते जाऊ दे ग, बर बाजारात उभी राहून भाषण ठोकते इथं. सागर नावाचा 4 वर्षाचा मुलगा हरवलाय. सगळी ऐकतायत बघतायत, काही जण हसतायत पण. बर कार खराब झाली असतील तर दुरुस्त करून घ्या. ओके बाय. आता सुमन कुठे आहेस तू? ताई